काकी, ओ काकी, रोहित आहे काय घरी? कोण? सायल्या काय? होय आंघोळीला गेलाय तो. ये बस तू, आंघोळीला गेलाय तो. सायल्या भावा, कशी काय वाट चुकलास रे? म्हटलं बघावं सकाळ सकाळी भावाचं काय चाललंय. बरं बरं भावा, बस निवांत. पण जरा कांगवा दे की भावा. हा ये की. मग आणि भावा काय चाललंय? काय तुझ्याकडेच आहे ना का बरं मग? निवांत निवांत. घे साई, नाश्ता कर. हा ए भावा, खा नाश्ता. होय, तू पण कर. दादा दूध घे. नाही मला अरे घे की जाईन. नाही दूध पेत नाही. घे. नको लाजतोय काकी. रोया, पोलीस भरतीची तयारी कशी काय चालू आहे तुझी? मस्त चाललंय की सायल्या भावा. करतय काहीतरी गरीबाचं पोर, पण कसं होतंय काय माहित. काळजी करू नका हो काकी, सगळं ठीक होणार. साहिल दादा, तुझ्या तोंडात साखर पडू. फक्त साखरच? पार्टी पाहिजे पार्टी. हो र, तुझाच मित्र आहे ना, मग पार्टीचं काय? सायल्या भावा, प्रवीण दिसला काय तुला? आज प्रॅक्टिसला पण आला नाही तो. होय रे, मला पण तो कुठे दिसलाच नाही. बाकी भावा आपलं मित्रमंडळ कुठं आहे? रुपया, सुरजा बिरजा? ती होय आता चौकात असणार, बाकी कुठं असणार. जाऊया काय? चल मग जाऊया. या भाऊजी या, मित्रमंडळ आपलं स्वागत करत आहे. सकाळ सकाळ करणं साहेबांना सोबत घेऊन फिरताय तर मग. हे बघा भावानू, तुम्ही जर अशी चेष्टा करणार असाल तर जातो आम्ही घरला परत. यार या भावानो, मैत्रीमध्ये चेष्टा मस्करी चालायचीच. बरं बरं, आपले दुसरे PSI प्रवीण साहेब तुमच्याबरोबर कुठे दिसत नाहीत. आम्हाला वाटलं तुमच्यासोबत असतील ते. अरे आज सकाळपासून तो कुठे दिसलाच नाही. अरे भावानू, तो सकाळपासून प्रॅक्टिसला पण आला नाही. रोया, बॉल लाव रे त्याला फोन, कुठं आहे ते तरी कळेल. हा हा भावा, थांब त्याला लावतो जरा फोन. हॅलो भावा, बोल की. प्रवीण भावा कुठं आहेस रे? अरे एक इकडं, आपलं मित्रमंडळ वाट बघतोय तुझी. म्हशी घेऊन आलोय. म्हैशीला?
रोहित बाबा बस कर की, चला आता घरी जाऊया. काय रे भावा एवढ्यातच थकलास तू? थकलो बिकलो नाही मी, अजून लय दम आहे माझ्यात. पण चल आता. बरं बरं चल. काय झालं बाबा, कसला विचार करतोय? अचानक गप्प बसलास. काय नाही रे भावा, जरा बसूया का? चल. कसं आहे माहिती आहे का बाबा, आपण एवढी मेहनत करतोय, एवढा अपार कष्ट करतोय, आपल्या मागं आपली स्वप्न आहेत, आई वडिलांची आपल्या स्वप्न आहेत, एवढं कष्ट करतोय तरी पण आपल्या हाताला काय लागेना. म्हणजे आपली भरती पुढून 2 वर्ष 3 वर्ष अशी ढकलत चालल्या, काही ना काही कारणानुसार असे पुढे ढकलत चालल्या. त्यामुळे आपला तोटा होते, आपलं वर्ष वाया जाते, आपली मेहनत वाया जाते. ह्याच गोष्टीचं थोडं वाईट वाटतं. तुझं पण बरोबर आहे बाबा, पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. भावा आपली जिद्द आणि आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होईल ना? अरे होणार भावा, नक्कीच होणार. आई, हे आई बाहेर ये जरा. काय रे? बाबा कधी येणार आहेत? तुझं काय काम आहे काय? होय ग, माझ्या पोलीस भरतीसाठी व्यायाम आणि प्रॅक्टिस चालू आहे, पण तेवढंच उपयोग नाही ना. अभ्यासासाठी पुस्तकं पण घेतली पाहिजेत ना. हो दादा बरोबर बोलतोय आई. नुसता व्यायाम करून काय उपयोग, अभ्यास पण करायला पाहिजे. बाबा येतील तेव्हा येतील, मी देते पैसे, उद्या पुस्तक घेऊन ये. येस, थँक्यू आई. हा? अगं आई थँक्यू म्हणजे आभारी आहे, धन्यवाद असं असतं ते. ओ फौजी या या. आपला कडत बघल. गावच्या कट्ट्यावर आणि मंडळाच्या वट्ट्यावर स्वागत आहे आपलं. रोहित आणि प्रवीण, तुम्ही जे काय करताय ना ते तुम्ही सक्सेस करून दाखवा. ती जिद्द, ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा, नाहीतर नुसता दिखावा नको. होय होय बरोबर आहे, बरोबर आहे. भावांनो, फक्त दिखावा नाही तर पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी बनवून दाखवीन, हे माझं स्वप्न आहे. तुम्ही बघशीलाच आम्ही दोघं आमची जिद्द कशी पूर्ण करतो. तर भावांनो, तालुक्याला अभ्यासासाठी पुस्तक आणायला जायचं आहे. तुमच्यापैकी येतंय का कोण? नाही तुम्ही जावा. सायल्या, रुपया, जाऊया का यांच्या मागून, काय करतायत ते बघूया. होय होय चला बघूया काहीतरी करतात. काका बोला. पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी लागणारा पुस्तकाचा संच आहे का? आहे. किती झाले काका? $2,500 झाले. किती? 2,500. काय झालं, घेताय का नाही? होय काका घेतोय, पण काय? काका कसं झालंय माहितीये का, आमच्याकडे आता फक्त 2,000 आहेत. बाकीचे पैसे उद्या आणून दिले तर चालतील का? भावानो, काय माहिती आहे का, धंद्याचा एक उसूल आहे, आधी पैसे द्या नंतर माल घ्या.
तेव्हा पैसे पूर्ण आणून द्या आणि मग पुस्तके घेऊन जा. तुम्ही तर कसं काय? आमचं सोडा, तुमच्या पुस्तकांचं काय झालं? काय सांगू भावा, पैसे कमी पडले. किती पैसे आहेत तुमच्याकडे? चला आत. किती आहेत तुमच्याकडे? द्या पैसे. आमच्याकडे 2,000 आहेत. द्या. बाबांना तुम्ही पण द्या. किती झाले काका? 2,500. हे घ्या. थँक्यू काका. तिथं विषय गंभीर, तिथं मित्र परिवार गंभीर. संपला विषय. दादा तो चहा किती गार होईल. थांब एवढा संदर्भ संपवतो मग घेईल चहा. आई चल मी जातो, आधी उशीर झालाय पेपरला. साखर तर घेऊन जा. बर बर ते माफी करतो. चल जातो. ऑल द बेस्ट. हॅलो, हा रोहित. हा बोला की सर. हा रोहित सावंत. हा काय सिलेक्शन झालंय माझं? थँक्यू सर, थँक्यू. हॅलो प्रेम भाऊ, कुठे आहेस रे? तुझं काय झालं रे भरतीचं? तुझं पण झालं, माझं पण झालं भावा सिलेक्शन. उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण गावात एकत्र जमण्याचं कारण हेच की आपल्याच गावातील 2 तरुण हे चांगल्या पद्धतीनं गरिबीवर मात करून पोलीस खात्यामध्ये एका चांगल्या पदावरती आज कार्यरत आहेत आणि त्यांचाच आज आपण इथं सत्कार करत आहे आणि गावाच्या वतीनं त्यांना पुढील कार्यासाठी आपण प्रेरणा देत आहे. त्यांना आपण फुल ना फुलाची पाकळी देऊन आज इथे सन्मानित करणार आहोत.
व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या गावासाठी एक आनंदाचा क्षण आहे. कारण आज आपल्या गावातील 2 तरुण रोहित आणि प्रवीण पोलीस भरती झाले, एका चांगल्या पोस्टवरती गेले. आपल्या सर्व गावकऱ्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. प्राप्त प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा त्याच्याशी सामोरे जाऊन झुंज देत त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. अपाट मेहनत घेऊन त्यांनी हे मिळवलेलं यश आपल्या गावासाठीच नव्हे तर सर्व तरुणांच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या गावासाठी आनंदाचा क्षण आहे. आणि मी सांगू इच्छितो की या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा पाठपुरावा करत गावातील सर्व तरुण विद्यार्थ्यांनी परत एकदा नवनवीन पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असेल यामध्ये स्वतःचं आपलं करिअर सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. जसं रोहितने आणि प्रवीणनं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी पोलीस भरतीत सहभाग नोंदवला व ते भरती झाले, तसंच सर्व गावकऱ्यांनी आणि आमच्या सर्वांना यांचा अभिमान आहे. आणि येणाऱ्या पुढच्या पिढीनं सुद्धा हा वसा जपायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी आपलं चांगलं करिअर घडवायचं आहे. आम्हाला ह्या दोघांचा नेहमी अभिमान आहे. धन्यवाद. एक जिद्द, एक स्वप्न. रोहित आणि प्रवीणसारखे अनेक तरुण आजही स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी परिस्थितीशी संघर्ष करत आहेत. पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती, असंख्य तरुण आज या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यातीलच एक घटनाक्रम आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. हा लघुपट आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.